पांडवाची कशाला कोण पूजा करेल? कोण आहेत पांडव? काय दिलं त्यांनी आपल्याला? जुन्या म्हाताऱ्या अजूनही ज्या आहेत त्यांनी खरी पाहिलं आपली संस्कृती जपून ठेवली. 5 शेणाचे बळी करतात, ते 5 असे करतात, त्यांची पूजा होती. आता भंपक लोक मध्ये काय घुसवलंय, ते 5 पांडवाची पूजा होती. ते 5 पांडवांचं मानव जातीत काय कॉन्ट्रीब्युशन आहे? ते शेतकऱ्यांसाठी काय कॉन्ट्रीब्युशन आहे? काहीच कॉन्ट्रीब्युशन. मग म्हणलं हे 5 नेमके कोण होते? तर तुम्हाला अजून सांगतो, ती 5 लोक, पहिला होता बळी, येतो मध्ये असतो तो, साईडला असते ती त्याची बायको आहे विंध्यावली, त्याच्या शेजारी असतो तो त्याचा मुलगा आहे बाण, तो चौथा असतो तो आहे शुक्राचार्य, आणि 5वा असतो तो कुष्मांड नावाचा त्याचा गुप्तचर आहे. म्हणजे ती 5 लोक ही आहेत, ती 5 पांडव नाही आहेत. ते आपल्या म्हाताऱ्या माणसं अजूनही बली प्रतिपदाला पाडव्याला त्यांची पूजा करतात. पण काही मूर्ख लोकांनी ते पांडव पांडव म्हणायला लागले. मी म्हणलं पांडवाची कशाला कोण पूजा करेल? कोण आहेत पांडव? काय दिलं त्यांनी आपल्याला? तर ते मुळात बळी आहेत, आणि ती बळीशा निगडीतच पूजा बलिप्रतिपदेची. बलिप्रतिपदेचा आणि पांडवांचा काही संबंध नाही.